श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, तू निराश झालास आणि तुला असे वाटले की जगात सर्व काही हरवलेले आहे, तरी माझं नाव तुझ्यासाठी उरलेलं असेल. तुला भीती वाटत असेल कशाची आणि त्या भीतीने तुझे पाय थरथरत असतील, तर फक्त माझे नाव घे. पायात बळ देण्याचे काम माझे आहे. तू हा मंत्र मनोभावे मोबाईलवर संपूर्ण ऐक आणि तो विश्वासाने आणि श्रद्धेने ऐक. अविश्वास दाखवू नको. मी तुझ्या प्रत्येक श्वासात असेन. जग तुला वळवेल, पण मी तुला सावरेन. माझ्या नावातच तुझे रक्षण आहे. मी तुझ्यापासून प्रत्येक संकट दूर ठेवेन. फक्त तू माझ्या नामस्मरणात लीन हो. कुठलीच कटकारस्थानं तुला हरवू शकणार नाही, कारण त्या कटकारस्थानांना मी उधळून टाकेन आणि तुझे मी रक्षण करेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मंडळी, स्वामींवर विश्वास ठेवा. अविश्वास दाखवू नका. कितीही म्हटले तरी कोणीतरी अदृश्य शक्ती हे जग चालवत आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. नाहीतर मग जगात चमत्कारच झाले नसते. मंडळी, तुम्हाला असे वाटते का एखादे काम अगदी हातात आलेले आहे, अगदी जवळ आले आहे आणि ते अचानक हातातून निसटून गेले? मग ती एखादी संधी असेल, व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा अन्य काही, आणि आपल्या हातात येता येता राहिले, तर मंडळी, चिंता करू नका. स्वामींचा हा एक मंत्र पूर्ण मनोभावे ऐका. मनातल्या मनात जप करा. ही संधी तुमच्यापर्यंत येणारच, यावेच लागेल. एवढे बळ आहे स्वामी शक्तीत. मंडळी, मी नाही म्हणत, ज्यांना अनुभव आलेत असे लाखो करोडो भक्त आहेत. तुमचे हरवलेले नक्की मिळणारच. तुम्ही फक्त स्वामी सेवेत या. तुमचे मन स्थिर होईल. मंडळी, आपल्याला प्रारब्धाचे चटके जरा जास्तच बसत असतील, म्हणजेच संकटे एकापाठोपाठ सारखे येतच असतील, एकातून नाही बाहेर पडता तर दुसरे उभे असेल, तर मंडळी, स्वामी नाम जप करा. मी म्हणत नाही प्रारब्ध नष्ट होईल, परंतु मंडळी, त्याची तीव्रता नक्कीच कमी होईल. तुम्हाला आराम मिळेल. तुमचे मन शांत राहील. मंडळी, जर कोणी तुम्हाला विनाकारण छळत असेल आणि तुमच्या वाईट काळाचा फायदा घेऊ पाहत असेल, तर फक्त स्वामींचा धावा करा. स्वामींना सांगा. बघा, त्या व्यक्तीला चांगला धडा मिळेल, कारण जे स्वामी स्मरणात असतात त्यांचे रक्षण स्वामी करतातच. मंडळी, तुम्ही काही कारणास्तव कर्ज घेतले असेल तरीसुद्धा स्वामी तुम्हाला मदत करणारच. आणि फक्त थोडा धीर धरा, वेळ द्या, सर्व काही ठीक होईल. वाईट वेळ ही कायमस्वरूपी राहत नाही. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे असतेच. मंडळी, तुम्हालाही वाटते ना आपले सर्व काही चांगले व्हावे, आपल्याला धनसंपन्न जीवन जगावयास मिळावे, तर स्वामी सेवेत या. मंडळी, तुमचे कुठलेही व्यवहार अडकले असतील, अनेक प्रयत्न करूनही ते पूर्णत्वास येत नसतील, अनेक दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करताय आणि फळ मिळायला मात्र विलंब होतोय, तर मंडळी, 21 दिवस अगदी मनोभावे स्वामींच्या मठात जाऊन किंवा मग घरीच स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून अगदी पवित्र आणि शुद्ध मनाने, त्यात कुठलीही शंका नको, तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि मग बघा, ती गोष्ट हळूहळू घडायला लागेल, सुरुवात होईल. परंतु इथे श्रद्धा फार महत्त्वाची आहे. जवळची व्यक्ती तुमच्यापासून दुरावली असेल, तर स्वामी नामस्मरणात ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे येईल, यात काही शंकाच नाही. फक्त मनोभावे स्वामींना प्रार्थना करा आणि मग पहा चमत्कार. मंडळी, स्वामी म्हणतात, तुम्ही मला लक्षात ठेवा, माझे नामजप करा, मी तुम्हाला इतके देईन की तुमची झोळी कमी पडेन घेण्यासाठी. आज आशीर्वादासाठी मी तुला निवडले आहे आणि या मंत्र रूपाने मी तुझ्या घरी येत आहे. भले करण्यासाठी तू आता मागे सरू नको. पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा एक मंत्र ऐक आणि मग पहा चमत्कार. तू विश्वास ठेवणार नाही एवढे चांगले दिवस तुला पाहायला मिळतील. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुम्ही त्यांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराजा, माझी ही इच्छा पूर्ण करा, माझे हे संकट दूर करा. स्वामी नक्कीच धावून येतील. ते तुम्हाला बाळ मानतात ना, मग ते तुमचं पूर्ण इच्छा करणारच.
तर मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला. एवढा वेळ तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही मात्र दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा हा नक्कीच होईल. तर मंडळी, पाहूया तो मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः। ओम स्वामी समर्थाय नमो नमः।